मला विशेषतः ही जी प्रसिद्ध माध्यमं इथे आलेली आहेत, मीडियाचे लोक, त्यांना विशेषतः सांगायचं आहे की एक बातमी अशी येते आहे की हायकोर्टानं मराठा जी.आरच्या विरुद्धचं तक्रार जी होती ती फेटाळली आणि मराठा समाजाचा मोठा विजय झाला अशा बातम्या येत आहेत. मीडिया मंडळींनी नीट ऐकून घ्या. हा जी.आर निघाल्यानंतर अनेकांनी आपापल्या पद्धतीनं जे आहे हायकोर्टाकडे धाव घेतली. त्यातल्या काही लोकांनी जे आहे PIL केलं, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन, हायकोर्टात. आम्ही त्यांना सांगितलं की हे चुकीचं होईल. म्हणजे आमचे जे वकील होते, अनेक वकिलांशी जे आहे आम्ही 8-10 दिवस, समीर भाऊ आणि ते रात्रंदिवस चर्चा करतात. त्यांनी सांगितलं आपल्याला ट्रायल नाही करायचं, आपल्याला रीट करायचं. हे कोर्टातले जे आहेत विषय आहे. आणि मग काय करायचं? मग ज्यांनी PIL केले होते त्यांनी परवानगी मागितली किंवा ठीक आहे, आम्हाला तिकडे रीट करण्यासाठी आम्हाला मुभा द्यावी. आणि त्यावेळेला जे आहे कोर्टाने सांगितलं त्यापेक्षा जे आहे मी आता इथे तुम्हाला नाकारतो, तुम्ही रीटमध्ये जा. त्यामुळे चुकीचा गैरसमज लोकांमध्ये पसरतो आहे. आतापर्यंत आम्ही 4 ते 5 रीट ॲप्लिकेशन्स केलेली आहेत. एक केलेला आहे कुणबी सेनेच्या वतीनं, दुसरा केलेला आहे हे नाभिक समाजाच्या वतीनं, तिसरं माळी महासंघाच्या वतीनं केलेला आहे, चौथं समता परिषदेचे आमचे एक अधिकारी आहे मंडळी, त्यांच्या वतीनं केलेला आहे. असे आणखी 2-4 असे 5-7 रीट ज्याला आपण म्हणतो ते आपण केलेले आहे. आणि आता त्याची सुनावणी सुरू होईल. आणि अतिशय काळजीपूर्वक जे आहेत ते सगळे रीट आपण ज्यांनी केलेले आहेत त्यांचे वकील काळजीपूर्वक आपण नेमलेले आहेत, अतिशय उत्कृष्ट आहे. आणि मला खात्री आहे की निश्चितपणे आपली मागणी आहे, एक तर हा जी.आर मागे घ्या किंवा आवश्यक त्या सुधारणा त्या जी.आर मध्ये करा, ही आपली मागणी आहे. त्याच्यामध्ये मला वाटतं की निश्चितपणे जे आहे आम्हाला यश मिळाल्याशिवाय राहणार. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, एक इतिहास माहिती असायला पाहिजे म्हणून सांगतो तुम्हाला.